इथे नांदते नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा अलवार सागर वळहा अलगुज सागहीवर हा एक एक क्षण सुखाचा लक्ष्मी निवास हा. कशा तू काय तोंड देणार होतो आम्ही त्याची थोडी तरी आयडिया आहे का तुला? पूर्वी तुझं सिद्धू सोबत लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण नाही झालं म्हणून भावनाचा जीव घेशील? हे बघ, सिद्धू आणि भावनाचं लग्न झालं हे मान्य कर आणि आता प्लीज या घरात येणं बंद कर. नाही प्लीज प्लीज असं नका म्हणू प्लीज. सिद्धू त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलाय, त्याचं लग्न झालंय, मला माहितीये, मला कळतंय सगळं, पण मला वळत नाहीये. आणि काल माझ्याकडून जी काही चूक झाली त्यासाठी खरंच मला स्वतःची खूप लाज वाटतेय. तुम्ही प्लीज मला एक संधी द्या ना, एक संधी. मी पुन्हा नाही करणार, पण तुम्ही माझं इथे येणं थांबवू नका प्लीज. नाहीतर मी एकटी पडेल, खोलमडून जाईन मी. खरंच सॉरी सॉरी. पूर्वी उठ. हे पहा, आपण पूर्वीला कितीही जरी बोल लावलं तरी आपण तिचे गुन्हेगार आहोत. पण आजी, थांब. हिचं सिद्धूशी लग्न लावून देऊ असा आपण शब्द दिला होता, पण तो शब्द नाही पाळता आला ना. म्हणजे एका अर्थी आपण अन्याय केलाय तिच्यावरती. मग आता तिला माफ करून या चुकीतून थोडी तरी उतराई हो. काय संपत? काय आदिराज? पटतंय मला तुमचं बोलणं आहे. पण एक लक्षात ठेव पूर्वी, आम्ही आता जरी तुला माफ केलं असलं तरी पुढं अशी चूक तुझ्या हातून घडता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी, हे लक्षात ठेव. काय? सूर्योदय त्यांच्यामुळे होतो, पृथ्वी आपली त्यांच्यामुळे फिरते. पण कसं आहे ना, असं नसतं ग. काय ग, काय झालं अचानक? खूप दिवसांनी मला माझ्या लहानपणचा विश्व आता दिसला. असंच तो माझ्याशी भांडायचा, असंच मला त्रास द्यायचा. आता ह्या गोष्टीसाठी तू मला थँक्यू म्हण किंवा नको म्हणू, मी स्वतःला शाबासकी देणार आहे. अच्छा, वेल डन साई. खरंय, तू मला पुश केलंस म्हणून मी बिझनेसचा विचार केला.
नाहीतर जानू पिक्चर मध्ये आल्यापासून मला अवघडच वाटत होतं ग. पण तू बोललीस आणि मलाही वाटलं सो वॉट, जानूवर माझं प्रेम आहे. मी बिझनेस नाही ना थांबवू शकत. आणि त्यात हा बिझनेस माझ्या हाती यावा म्हणून आईने पण कष्ट घेतलेले. आईचे कष्ट वाया गेले असते. अरे आनंदी कुठेच कशा नाहीये? अच्छा, भावना आईपासून मुद्दाम कोणीतरी लपून बसलाय वाटतं. हो. का बरं? आता भावना आई इतक्या दिवसांनी आलीये तर भेटावंसं नाही वाटत आहे आनंदींना? भेटायचंय पण मी रुसलीये भावनाईवर. का बरं रुसल्यात आनंदी भावनाईवर? कारण भावनाई माझ्या जवळ नव्हती ना, माझे लाड करायला, मला खाऊ घालायला. मी खूप मिस केलं माझ्या भावनाईला. सॉरी बाळा, चुकलंच भावनाईचं. पण भावनाईला सुद्धा आनंदींशिवाय अजिबात करमत नव्हतं. मला पण तुमची खूप आठवण येत होती. म्हणून तर मी आज इकडे आले ना तुम्हाला भेटायला. पण आता त्याच माझ्याशी बोलायला तयार नाहीयेत, माझ्या समोरही यायला तयार नाहीयेत. मग आता काय करू मी?